तुम्हाला त्याल्याशिवाय काय करतो का? किती प्रामाणिक माणूस माझ्यासारखा खरंच नाही लागणार तुला. ऐकून घ्या मी आरडा बंद करा रे, आरडा बंद करा. ऐका ओके. तरी पण थोड्या हाही शंकाचा सांगतो. त्यांचं म्हणणं काय, हैदराबाद नीट वाचा, फुल स्टॉप कुठे आणि कॉमा कुठे. हैदराबाद गॅजेटियरच्या अंमलबजावणीसाठी प्रस्तावित शासन निर्णयास मंत्रिमंडळ उपसमिती मान्यता देत आहे. कोणाला? हैदराबाद गॅजेटियरला. तिथं फुल स्टॉप एक. पुढं या शासन निर्णयानुसार म्हणजे कोणत्या? गॅजेटियरच्या शासन निर्णयानुसार मराठा जातीच्या व्यक्तींच्या गावातील, कुळातील, नातेसंबंधातील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास फुल स्टॉपच्या वर्षाच्या आधारे स्थानिक चौकशी करू. नातेसंबंधाला द्यायचंय ना, चौकशी करून कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याबाबत कारवाई प्रस्तावित आहे. हे विषय 2 जागेवर पॅरेग्राफ झाले त्याचे. अरे मग सांगितलं ना मी त्याला, तुम्ही जेव्हा जे आर घेऊन येते तेव्हा तुमच्या जाताना उपोषण सोडून तो उपोषण सोडत नाही ना मी. त्यांनी विजय पाटील साहेबांनी तरी पण सांगितलं, जे अर्थ देणारच आहेत. मराठा समाजाची मी फसगत करणार नाही, मी पण मराठा आहे. त्यांनी ते पण सांगितलं. राजे आहेत ना, आपण राजाच्या घरात जाऊन बसू तर बाहेरच यायचं. तुम्हाला काय कळतं का नाही? कशाला इतका लांब आलो आपण? पोलिसांना विजय पाटील साहेबांनी पण सांगितलंय त्रास द्यायचा नाही पोरांना. आणि मी सुद्धा सांगतो, तुमच्यामुळे विनाकारण काही गालबोट पोलीस बांधवांना लागायला नको. पोलीस बांधवांनी शांत राहावं ही त्यांना विनंती करतो. तुमच्यामुळं वातावरण शांत आहे, पोलिसांमुळे बिघडलं असं पोलिसांनी करू नका. बाहेर पोराला काय करत म्हणाले, तुम्ही म्हणू नका, माझं समजून घ्या. पोलीस बांधवांना सांगणं, तुम्ही माझं समजून घ्या. पोरांना कसल्याच प्रकारचा त्रास मुंबईभर देऊ नका. ते शांततेत आलेत, असे शांततेत सुद्धा निर्णय झाल्याच्या नंतर, अंमलबजावणी झाल्याच्या नंतर बाहेर जाते. तुम्ही उभं भूमी दाखवू नका, माझी तुम्हाला विनंती आहे.
आपले महाधिवक्ता माने शिंदे साहेब यांनी आपल्या वतीनं बाजू मांडून सरकार मान्य न्यायालयाला शब्द दिलाय, आमच्याकडून कुठेही गैरकृत्य होणार नाही, म्हणून तुम्हाला गैरकृत्य करायचं नाही ही मला शब्द द्या. शब्द देताना शांत राज जिंकत आलो तर आपण आणखी 1 घंटा टाईम आहे फक्त. समन्वय आणि अभ्यासक बाकीचे कुठे गेले करायचं का फायनल? तुम्हाला पागल आहे का काय? अरे हे फायनल केल्यावर जे आले त्यांना हे बरोबर आहे का? देऊ का मग? हा म्हणू का? हा म्हणू का? आणि तुम्ही अभ्यासक मागं पुढे आहेत का? व्यासपीठाच्या उद्या मंत्रिमंडळ एवढ्यासाठी थांबलंय. आपण अभ्यासक हा म्हणले की लगेच ते जी आर काढणार आहे. देऊ का मग? देऊ का? देऊ का? गप्पा सांग ना तर आपण मनात गुळलीच असते. हाणा घालू हाणा घालू हो त्या काय तर आपण पाहतोय मनोज जरांगे पाटील यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि सर्व सदस्य यांचे आभार मानले आणि त्यांच्याकडनं या सगळ्या मसुद्यातील तपशील जो आहे तो समजून घेतला. तसंच एक सगळ्यात महत्त्वाच्या मागण्या ज्या करण्यात आल्या होत्या त्यापैकी बऱ्याचशा मागण्यांना मान्यता देण्यात आली. तर आपण पाहतोय आपण लेखी स्वरूपात सरकारला निवेदन सादर केलं होतं आणि सरकारचं शिष्टमंडळ तीच प्रत घेऊन पुन्हा एकदा आपल्या हातात देईल असं जरांगेंनी म्हटलेलं आहे. आणि सगळ्यात आधी एक महत्त्वाचं यश जरांगेंच्या आंदोलनाचं महत्त्व म्हणावं लागेल ती म्हणजे सरकारकडून काही महत्त्वाच्या मागण्या मान्य झालेल्या आहेत. तर पहिली मागणी आहे हैदराबाद गॅझेटियर संदर्भातली. या हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी सरकारनं तातडीनं सुरू करणार असल्याचं मान्य केलेलं आहे. तर सातारा हा ड्राफ्ट बरोबर आहे का? मी किंमतच देणार प्रत्येकाला. आपण माणूस सज्जन कारण जळवतो मी, तुम्ही नाही जळवतो मी. ड्राफ्ट बरोबर आहे का? हा हा थोडा ओव्हर आहे त्याच्यामुळे ऐका लागतो. ओव्हर ते लोमाला धुत असते. आता फक्त केस देते का नाही? आता फक्त तुझ्या एकट्याच हातात होता, एकाच्या हातात नव्हतं. अरे बाळा इतकं मराठा समाजाला वेटिंग करू नये राजकारणासाठी. राजकारणासाठी मराठाला गरीबाला ड्राफ्ट कुणा जातात होता तुझ्या हे मान्य आहे का? ड्राफ्ट कुणा जातात तुझ्या आणि आता डबल काय पाहिजे काय? मी विचारणार ना, तू पण विचारणार मला सांग ना. मी विचारतो ना, मला सांग ना. योगेश 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 ते पाहिल्यापासून कसं काय योगेश 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 माझं काम काय असतं? प्रत्येकाला किंमत देणं माझं काम. आधी हो म्हणतो आणि आता आलं त्याला कोणीतरी फोन आला. त्याला आता फोन आला आतापासून ते काय आता अभ्यासाकडे लय अभ्यास घेत राज्यात. तर तुला मी इजतच जाणार, इजतच जाणार. तसं नाही करायचं. आपला आपलं लेकरू शेवटी किती मी बरोबर नाही झालं तरी आपलं आपलं लेकरू
चला विषय संपला आता अजिबात विषय करायचा आहे. आणि जर माझ्याकडून चूक झाली तर मी मराठीसाठी पुन्हा उपोषण करेन. बोलायचं नाही कोणी. तुम्हाला वकिलाला जास्त वाचायचं का एकदा? हा वाचतो. वकिलाला वाचायला नाही नाही का सगळं म्हणता नाही, जात होत नाही हो. जर काय चूक असलं तर मी सगळं मराठी तुमच्या अंगावर घालीन. हा, वाचायला इतकं जायचं आहे. सगळं एका जागेवर वकील. वकिलाचा अभिजित पाटील कुठे गेले आणि आपले माने साहेब कुठे गेले? नाही बोलवा त्याला काय साहेब वाचा देऊ नाही तुम्ही सगळेजण वाचा देऊ तुला पहिले का वाटलं गुड आहे म्हणता चला वकील खाली वापरले ते काय सांगतो बंद की वाचा सविस्तर शब्द शब्द कारण एकदा निर्णय झाला काही करतात नाही माझ्या मुलं सगळ्या अभ्यासकांचं इथं आता परवा म्हणणं आलं. आता पुन्हा चर्चा केल्यानंतर एकदम ओके. तुम्हाला बोलायचं ना ओके म्हणून हा अभ्यासक दोघं तिला बोलते हे काय शब्द का पुन्हा नाही. मी प्राध्यापक चंद्रकांत मराठ बोलतो. आता दिलेला महाराष्ट्र आणि आपला ड्रॉप आणि हैदराबाद गॅजेट हे आपलं क्लिअर आहे, बरोबर आहे आणि त्याचं आता GR मध्ये रूपांतर करावं. हॅलो, मी राजकर विक्रम बोलतो. एक लाईन मध्ये थोडासा डाऊट होता तो दादांनी पुन्हा वाचून दाखवला. तो स्वरूप होता तो त्यामुळे कोण असेल तर सर्व योग्य आहे. बाकीचं म्हणजे आमचा उद्देश एकच होता मराठवाड्यातील म्हणजे हैदराबाद स्टेटच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व जिल्हा